आज मी माझ्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवणार आहे। छान अशी कारल्याची रेसिपी असणार आहे। जी पण कोणी कारली बघून नाकं मुरडतात त्यांच्यासाठी ही स्पेशल कारल्याची भाजीची रेसिपी असणार आहे। जास्त चवीलाही कडू पण लागणार नाही। चला तर मग आपण ह्या कारल्याच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 कारले घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर आता आपण याला चिरून घेणार आहोत। आता इथे आहेत ना, ही कारली गोल शेपमध्ये चिरून घेतलेले आहेत। तर आता याच्यामधले आहेत ना, ह्या बिया आहेत ना, मी काढून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे आहेत ना, ह्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या। तर मी ह्या सगळ्याच्यात ना बिया काढून घेणार आहे। हे बघा, आता मी आहेत ना ह्या सगळ्या कारल्याची पूर्ण बिया काढून घेणार आहे। आता ही कारली आहेत ना आपली 5 ते 10 मिनिट आहेत ना तिखट मीठ वगैरे लावून ठेवलेले आहेत। तर आता मी आहे ना ह्याला फ्राय करून घेणार आहे। इथे आपला पॅन पण छान असा आहे ना तापलेला आहे। याच्यावर मी चपात्या आता इथे आहेत ना मसाले वगैरे घालते वेळी आहेत ना माझी व्हिडिओ शूटिंग झाली नाही। तर इथे आहे ना मी कारल्यांमध्ये आहेत ना लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडंसं आहे ना बेसन पीठ ॲड केलेलं आहे। आणि अशी कारले आहेत ना मी 5 ते 10 मिनिटासाठी तसेच ठेवलेले आहे। तर आता मी इथे ना तेल तापलं ना की छान अशी फ्राय करून घेणार आहे। शॅलो फ्राय करूनच घ्यायची। तेल असं आहे ना छान असं आहे ना सगळ्या बाजून आपण स्प्रेड करून घेतलेलं आहे। छान तापलेलं पण तेल आहे। आता आपण आहे ना कापून घेतलेले कारले छान असं ना फ्राय करून घेणार आहे। तर आपण एक एक आहे ना करून आहे ना शॅलो फ्राय करून घेणार आहे। बघा, एक एक असं पॅनमध्ये सोडायचं। एक एक करून आहे ना पॅनमध्ये ना सोडून घेतलेलं आहे। छान असं आहे ना शॅलो फ्राय होते। आपण आहे ना दोन्ही साईडने छान अशी आहे ना कुरकुरीत भाजून घेणार आहोत। आता आपण आहे ना चेक करणार आहे। एक साईड झालेलीच आहे, दुसऱ्या साईडने पण आपण आहे ना छान अशी कुरकुरीत फ्राय करून घेणार आहोत। एक एक करून आहे ना सगळे आहे ना दुसरी बाजू पलटी करून घेणार आहे। छान असे आहेत ना कुरकुरीत करायचे दोन्ही साईडने। अप्रतिम लागतं एकदम। हे आपले छान आहेत ना कारले, दोन्ही साईडने पण छान असे फ्राय झालेले आहेत। आता मी ह्याला ना काढून घेणार आहे प्लेटमध्ये आणि तशाच प्रकारे आहेत ना हे पण उरलेले आहेत ना ते फ्राय करून घेणार आहे। अशा प्रकारे आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी। तर तुम्हाला ह्या कारल्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशाच तऱ्हेने नक्की करून बघा, तुम्हाला पण आवडेल। आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सहित।